नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, इंग्रजी ग्रामर मध्ये आपण सिंपल, कॉम्पाउंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे शिकत आहोत आणि या धड्यामध्ये अनालिसिस आपण शिकलेले आहोत. तसेच सिंथसिस हे देखील शिकलेले आहोत आणि आजच्या क्लासमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन शिकूया बेटा. काय शिकूया? ट्रान्सफॉर्मेशन. सिंपल सेंटेन्सला कॉम्पाउंड मध्ये कसे ट्रान्सफॉर्म करतात, कॉम्पाउंड सेंटेन्सला सिंपल सेंटेन्स कसे करतात, सिंपलला कॉम्प्लेक्स कसे करतात हे आपण शिकूया बेटा आज. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. पहिला, सिंपल टू कॉम्पाउंड. सिंपल वाक्याला कॉम्पाउंड वाक्य कसे तयार करता येते, ह्याच्या अगोदरचे जे क्लास आहे त्याच्यामध्ये काही हिंट्स आणि काही नियम, काही शब्द दिले होते बेटा. प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्याच्या अगोदरचे व्हिडिओ पहा. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस हिंट्स म्हणून दिलं होतं. कसे म्हणजे कोणते शब्द वापरायचे, काय वापरायचं हे आपण पाहिलं होतं. आज प्रत्यक्ष वाक्य कसे रूपांतर होतात पाहूया बेटा. सिंपल टू कॉम्पाउंड. पहिला वाक्य, शी केम टू सी मी. शी केम टू सी मी. ती मला पाहण्यासाठी आली किंवा ती मला भेटण्यासाठी आली. आणि हे पास्ट टेन्स मध्ये आहे बेटा. शी केम, हे केम हे पास्ट टेन्स आहे. शी केम टू सी मी सिंपल सेंटेन्स. मग याचा कॉम्पाउंड सेंटेन्स कसं होतं बघूया. शी केम, हे जे शी केम आहे, शी केम तसंच ठेवलं बेटा. अँड शी केम अँड आणि सॉ मी. ती आली आणि मला भेटली, ती आली आणि मला पाहिली, असं अर्थ होतो बेटा. म्हणजे शी केम एक वाक्य आहे, शी सॉ मी हा एक वाक्य आहे बेटा. हे दोन वाक्य आयना जोडले गेले आहेत, तर हे कॉम्पाउंड सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य बघूया बेटा. इन स्पाइट ऑफ हर हार्ड वर्क द गर्ल डिडंट पास. इन स्पाइट ऑफ हर हार्ड वर्क, कठीण परिश्रम करूनही ती मुलगी पास झाली नाही. हे सिंपल सेंटेन्स आहे बेटा. याचं कॉम्पाउंड कसं करता येते पहा. दोन वाक्य. द गर्ल वर्कड हार्ड. इथं जे द गर्ल आहे, द गर्ल वर्कड हार्ड, इथं हार्ड वर्क जे आहे त्याला, हे जे हार्ड वर्क, हा वर्क जे आहे त्याला क्रियापद केलं इथं. द गर्ल वर्कड हार्ड एक वाक्य. बट शी डिड नॉट पास. ती मुलगी खूप कठीण परिश्रम केली परंतु, बट म्हणजे परंतु, शी डिड नॉट पास, ती पास झाली नाही. हे कॉम्पाउंड सेंटेन्स आहे बेटा. आणि तसं तिसरं वाक्य बघूया. द टीचर पनिश्ड द बॉय फॉर डिसओबिडियन्स. हे सिंपल सेंटेन्स आहे बेटा. फॉर डिसओबिडियन्स, इथं फॉर घेतलेली आहे, डिसओबिडियन्स हे नाउन आहे आणि याचं कॉम्पाउंड सेंटेन्स बघूया. द बॉय वॉज डिसओबिडियंट. हे डिसओबिडियंट ऑब्जेक्टिव्ह आहे बेटा. अँड सो द टीचर पनिश्ड हिम. हे कॉम्पाउंड सेंटेन्स आहे. अशा प्रकारे हे सिंपलचा कॉम्पाउंड झालेला आहे. आणि आता कॉम्पाउंड टू सिंपल, म्हणजे कॉम्पाउंड वाक्याला सिंपल वाक्य कसे करतात आता बघूया बेटा. वी मस्ट ईट आर वी कॅन नॉट लिव्ह. हे कॉम्पाउंड सेंटेन्स आहे बेटा. वी मस्ट ईट एक वाक्य आहे, हे आर न जोडले गेले आहे. वी कॅन नॉट लिव्ह हे कॉम्पाउंड सेंटेन्स. याला सिंपल कसे करतात पहा बेटा. वी मस्ट ईट टू लिव्ह. पहा बेटा इथं वी मस्ट ईट टू लिव्ह, इथेही टू सी मी जे असे आहे तसेच बेटा इथं वी मस्ट ईट टू लिव्ह. अशा प्रकारे हे कॉम्पाउंडला सिंपल बनवता येते, सिंपलला कॉम्पाउंड बनवता येते बेटा. दुसरा वाक्य बघूया. ही फिनिश्ड हिज वर्क अँड वेंट टू प्ले. ही फिनिश्ड हिज वर्क एक वाक्य आहे. वेंट टू प्ले, ही वेंट टू प्ले असा अर्थ होतो बेटा. हे दुसरं वाक्य आहे. हे कॉम्पाउंड सेंटेन्स आयना जोडले गेलेले आहे आणि याचा सिंपल कसं होते बघूया. हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क ही वेंट टू प्ले. इथं बेटा हॅव्हिंग घेतलेलं आहे सुरुवातीला. हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क ही वेंट टू प्ले हे सिंपल सेंटेन्स आहे बेटा. अशा प्रकारे कॉम्पाउंड सिंपल होतोय. नेक्स्ट तिसरा बघूया. दे वेर पुअर अँड ऑफन सफर्ड ग्रेट हार्डशिप्स. दे वेर पुअर एक वाक्य आहे बेटा. आयनं जोडले गेलेलं आहे. ऑफन सफर्ड ग्रेट हार्डशिप्स, दे ऑफन याचा अर्थ होतो बेटा इथं. हे दुसरं वाक्य आहे. हे आयनं जोडले गेले आहे. ते गरीब होते म्हणून त्यांना खूप अडचणीनं तोंड द्यावं लागलं. हे दुसरं वाक्य आहे बेटा. मग हे एक सिंपल सेंटेन्स कसं केलेलं आहे पहा. बिईंग पुअर, इथं वेर जे आहे बेटा, हे वेरचा एक दुसरा रूप बिईंग घेतलेला आहे. बिईंग पुअर
दे ऑफन सफर्ड ग्रेट हार्डशिप्स. हे सिम्पल सेंटेन्स आहे बेटा. दे वेर पुअरला काय केलं इथं? बिईंग पुअर. दे ऑफन सफर्ड ग्रेट हार्डशिप्स हे सिम्पल सेंटेन्स आहे बेटा. अशा प्रकारे एक कॉम्पाउंड काय झाला इथं? सिम्पल झालेला आहे. आणि नेक्स्ट चौथा बघूया. नॉट ओनली डिड हिज फादर गिव्ह मनी बट हिज मदर डिड टू. हे कॉम्पाउंड सेंटेन्स आहे बेटा. नॉट ओनली बट ऑल्सोच. म्हणजे त्याचे वडिलांनीच पैसे दिले नाही तर आई देखील पैसे द्यायची, असं हे अर्थ होतो बेटा. नॉट ओनली बट ऑल्सोचा. फक्त बाबाच नाहीये, आई पण पैसे द्यायची असा अर्थ होतोय. हे कॉम्पाउंड सेंटेन्स. आणि सिंपल पहा. बिसाइड्स हिज फादर गिव्हिंग हिम मनी. बिसाइड्स वापरलं बेटा. काय वापरला? बिसाइड्स हिज फादर गिव्हिंग हिम मनी हिज मदर ऑल्सो डिड द सेम. हिज मदर ऑल्सो डिड द सेम. म्हणजे बाबा देत होते आणि आई पण पैसे द्यायची, असं हे सिंपल सेंटेन्स आहे त्याचा अर्थ होतोय. वेल विद्यार्थी मित्र हो, आशा करतोय तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुमच्या शंका कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बेटा. मी तुमच्या शंकांचे उत्तर देतोय. वेल इथं थांबूया बेटा या क्लासना. आणि पुढच्या वर्गात अजून एक क्लासना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.